जोरात आलं तर गाडी निघते. बुरुक बुरुक नाही पाहिजे. आमच्या मोकळीकडे आहे हो बघ इकडे. मग आपल्याला कॅमेऱ्यात दाखवणे ना. हे बघ हे बघ. एक दिवस होता तो आम्हीच काढला. पण याच्यासोबत नाही छिडकानी करू शकत कारण की मोठा आहे ना. लहान असतं विहिरीत पडला कसा पडला का माहिती नाही. आता मला दिसला आग दिसला. विहिरीत पडायचं कारण सरळ आहे यार. आपली विहीर जी आहे पूर्ण जमीन लेवल आहे. तो कोणीतरी काहीतरी खांद्या शोधत त्याच्यात येऊन गेला. तसं याच्यामध्ये हा तो आधी पाण्यात पडलाय. पाण्यात पडला मग तो हळूच तिथं चढून गेला. त्या पाईपाईनं त्या पाईपाच्या हिशोबाने तो बरोबर पाईपाचा सपोर्ट घेऊन तो तिथे येऊन वर चढून गेला. हे जमीन लेवल असल्यामुळे नाही का हा तो राहते तसं. तो आपल्याला दिसायला शांत दिसत आहे पण तो त्याच्या तयारीतच राहत असते. असं असते. खूप अग्रेसिव्ह राहते हा साप. मनेर पकडला म्हणून मन्यार हो लहानता हातावर आलता. हो 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 कॉलेज मधला. हॅलो आणा ना कुराड आणा एखादी फांदी सारखं नाही का. फेको गोली पिली पाहिजे. मी विकले तरी मी कसा फल्लर फल्लर वाळलेलं तोडलेलं असं ना जवळपास आपली इथं. हो चालेल ना. एकदम हेवी नाही पाहिजे. लाईट वेट असला तरी होते. हा तो चिरडल्यावर आपल्याला दर्शवते. तो जेव्हा कुकर सारखी शिट्टी मारल तेव्हा तो आपल्याला दर्शवते की तो चिरडला आहे बा म्हणून. 2 दिवस दिसला तिचा. आपल्याला सोडा लागणार. जोड्या माणसं तेवढं कोणतं टाकायचं म्युझिक तेच टाकायचं. लंबे सुरमुट टाकायचं. हो आहे ना गाडीत आहे आपल्या वरून. ह्याच्या फांत्या मोडल्या तुम्ही हे चुकीच झालं कारण तू त्याच्यावर लटकून येत असते. तुटून पण म्हणून राहिलो. ते पहिलेच तुटले होते ना ते अशाच होत्या. तशी मग याचा फायदा त्याच्यावर चढतच नाही. ह्याच्यावर जशी आहे तशी ट्राय तर करू एकदा. हो त्याने करून घे. त्यालाच काढून घे. झाडाले हो तोडणारच आहे ना. हो काढून घे त्याला कारण हे दोन्ही ट्राय करू पाहू ज्याच्यावर. हो याच्या सोबतच बांधू. ते पण येऊ द्या. त्याच्यासोबत ते बांधून देऊ. डबल नाही का. हा ज्याच्यावर आला त्याच्यावर येऊन देतो. हा आहे रसल स्वायपर. याला घोनस म्हणून सुद्धा ओळखतात. ह्या एशियामधला सगळ्यात विषारी साप आहे आपल्या इथला. याच्यामध्ये हिमोटॉक्सिक पॉयझन असते वेनमस. हा खूप अग्रेसिव्ह असतो. तर आपण याला आता या एका फांदीच्या साहाय्याने काढायचे प्रयत्न करू. त्याच्यानंतर नाहीच झालं तर मग आपल्याला उतरण्याशिवाय काही पर्याय नाही. इथे आधी आपण त्या फांदीने याला काढण्याचे प्रयत्न करू. तर माझा मित्र तिकडे फांदी तोडत आहे. नाही असं काही नाही. त्याला थोडस आखूड करून घेऊ. अजून हा दोन्ही सोबतच बांधून घेऊ. पकड रे बाबा. आपण दोन्ही फांदी सोबत बांधणार आहे म्हणजे एका तरी याच्यावर तो चढून वर आपण त्याला घेऊ शकू.
याच्यावर चढून बहुतेक तो हो, याच्यावर चढ. जेवढं पहिले सोप्या याच्यात काढता येईल तेवढ्या याच्यात काढायचे प्रयत्न करायचे. हो कारण कसं आहे आपल्याला आपल्या पण सेफ्टीनं राहणं खूप गरजेचं आहे. कारण हा नागापेक्षा बेकार साप असते. तो जेव्हा पाण्यात जर पडून राहिला ना तेव्हा सहज फांदीवर येऊन जाते तो मस्त. खूप शार्प राहते तो, आपल्याला दिसते तसा नसते. म्हणजे असं शांत आहे बा असं काही नाही राहत. खूप बेकार अटॅक करते तो. उतरला ना पाण्यात बस. पाण्याशी काही काही असं नाही हा, पाण्यात जास्त वेळ नाही राहू शकत तो. तो असं थकून गेला तर तो काहीतरी तरी आसरा घेऊन ना वर चढून जाईल. तसंच झालंय पहिले. तो फिरत राहिला आहे जसं आता इथून उतरला होता ना त्याच पद्धतीने तो वर तर चढला आणि तो चढून तिथं बसून राहिला मस्त आराम करत. जेव्हा बसून होतो तुम्हाला असं वाटलं खूप शांत नाही आहे तो, पण आता तो उतरला किती फुर्तीला होऊन गेला. त्याची खासियतच तशी आहे. येईन नाही थोडीशी अशी गोलू माती आणि थोडीशी म्हणजे त्याला मला का त्रास नाही होणार. अशी हलकी हलकी माती जरी फेकली ना थोवाला नाही का पटकन येऊन जाईल. गोले नाही करायचे, मोकळी माती पाहिजे, त्याला लागलं नाही पाहिजे. असं थोडा अंगावर जरी पडली माती तसं स्पीड पकडून घेते. आपण फांतीची दिशेत पलटून टाकू. फांतीच्या सायान जर नाही निघाला तर मग आखरीचा इलाज तोच आहे, विहिरीत उतरून काढणं. उतरून देन उतरून देन उतरून देन उतरून देन. हे झाडाची फांती राहते आणि एक साईड साईड नाही का त्याने ती फांती दूर होऊन जाते. ते एक लेवल पाहिजे पूर्ण. मग सरळ थोडस तेल हा तिकडे माती मार थोडीशी, तू इकडे येऊन जाईन पुन्हा पलटून वापस. तो वड चढायचे प्रयत्न करत आहे, त्याला वड चढायला जागाच नाही मिळत आहे. येऊ राहिला, येऊ दे येऊ दे. ह्या अँगलला की व्हिडिओ, ह्या अँगलला चांगला व्हिडिओ. हा आता तिथून चांगला आहे. येऊ दे त्याला येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. पलट कोणत्या सोडून राहिला तो. फांतीची दिशा पलटू. हे वायली इकडून आहे त्याच्यामुळे हा आताच थकूनच जाईल. याच्यापेक्षा अजून साईज मोठी होती त्याची. हो खूप जास्त राहते. हो. छापला का शिट्टी मारलाय. रागात आला तो. रागात आल्यावर कुकर सारखी शिट्टी मारते तेव्हा समजून जाते का तो रागात आहे. तसे वेळेस तू माहिती आहे का अटॅक पण करू शकते. म्हणून तसं याच्या थोडस दूरूनच त्याला हाताळायचं. मारा मागून थोडस पलटण्यापेक्षा.
मारा मारा मारा. पलटला अजून तिकडे तिकडे थांबवायला. आपल्याकडे व्यवस्थित नाही आहे ना, नाही तोच सगळ्यात मोठी रिक्स आहे. बांबू आहे का आपल्या इथं? बांबू आहे. हा किती लंबा आहे? बांबू लहानचा पण चालते, त्याला असं एखादा आकुट असला पाहिजे. पलटवा तोपर्यंत. याला आहे, थांबून जा. थांबला का पलटतीस? तो भेणारा साप नाहीये. देव दाखवणार आहे. पण तो काठीतून निघायचा आपल्याला त्रास होते. हा, आपण काढू नाही शकत, तसे तो आपल्याला चावू शकते. याच्यावर जर चढला तर याच्यातून हे काटे वगैरे चोपड असते ना, पटकन निघून जाते, आपल्याला पकडता पण येते. कडे व्यवस्थित नाही उतरलं असतं ना तर तो असं येऊन जात होता. पण आपला बिचारा स्ट्रगल करू राहिला. त्याला हे नाही माहित का आपण त्याला वाचवतो म्हणून. त्याला असं वाटतं का आपल्या जीवाला काहीतरी धोका आहे, म्हणून तो इकडे तिकडे पळून. डबा दिला का तुम्ही? दिला का? तो आपल्याला भेट आहे, आपण त्याला भेटतो. तिथून वर यायचे प्रयत्न करून मार मार मार. आला का? पलटला नाही ना? तो वापस गेला. हे फांती नाही का? वेळ आणला का? वेळू बांबू आणला का? बांबू का आकुडा पाहिजे? हा, आकुडे टाईप पाहिजे, म्हणजे त्याच्यात लटकून आपण उडू शकतो त्याला. मोठेच दगड टाका लागते. आता विरू पासून काय पहिले माझ्या विरू भाऊ त्याला थोडा जड घे काय वाटलं पाहिजे चढा वाढ नाही का. आता येईन विरू भाऊ, आता येईन थांब. आता घे विरू भाऊ. डाला आहे का व्यवस्थित? आपलं डालं त्याला हाय गरम किती? कारण हे याच्यावर नाहीच येणार, कारण तो पूर्ण काटाकाटाने फिरत आहे, याच्यावर त्रासच देईन. शार्प आहे की तो? पकड बरं. उतरतो आता. उरावर टाकत होतो. तो तर पक्का आहे का? इकडून मार. ते धक्कन जेवून जाते माणसाची. गोलू ट्राय मारू देन तोपर्यंत. थोडीशी तर बांध लागली. चल बांध. प्रतीक इकडे घ्यायचं थोडसा. हॅलो, काढायचे प्रयत्न तर फुल चालू आहे, पण तो आता
भिल्यासारखा करत आहे. आपल्याला कसं तरी त्याला बाहेर काढावं लागेल. चढला का रे? ठीक आहे, नाही याला ट्राय मारू आपण आता. आता एक वेगवेगळी पद्धत लावून घेऊ, कारण उतरासाठी व्यवस्थित नाही कड्या. बस अग्रेशन मूड मध्ये आला ना. तू पूर्ण आता अग्रेसिव्ह झाला. आंद्रे हे वाला ते पकड. एक चान्स थांबव. एक चान्स आता तो साईडनं चालू राहिला तर इकडून जर आला तोपर्यंत हे बांधून ना. हो त्याच्यावर चढला मधात ना. मधात मधात चालला पाहिजे. आला आला आला. उचल उचल उचल. एक नंबर एक नंबर. अद्दर ठेव अद्दर ठेव. असं हात कर, लंबा हात कर, लंबा हात कर, अजून लंबा कर ना. तू समोर आहे ना. होय विरू दादा तू. सोड. हा दोरीचा शेंडा घे एक. म्हणजे हा भीतीवर चढायच्या पहिले नाही का घेतला शेंडा, त्याचा शेंडा माझ्याकडे आहे. हे पकड. हे पकडे. पडू नको मला फक्त आता. तो त्या स्वतःच्या भीतीने झाला, त्याला सपोर्ट मिळाला आणि तो कुदणारच नाही. पटकन घेऊन घ्या. का करू? उद्या वरती तसा. तो चढू शकते. स्टिक जवळ घेऊन घे थोडीशी. आता दूर झाला. अलग येऊ बोलू. एक नंबर सक्सेस. सक्सेसफुल आहे. पूर्ण चिरडून आहे आता ह्या. तो शिट्टी मारत आहे कुकर सारखी, तेव्हा समजून जाते की हा पूर्णपणे चिरडून आहे. सगळ्यात जास्त शेतीत आढळणारा साप आहे. सगळ्यात जास्त सगळ्यात जैरी शेतीत आढळत असते. शेतीत काम करत असते बूट घालून व्यवस्थित काम करत, कारण ह्या खूप बेकार साप आहे. हा आपण जवळ गेला तरी पळत नाही. हा एका ठिकाणी पूर्ण शरीर जमा करून बसत असते, स्वतःचं तोंड स्वतःच्या शरीरावर घेऊन, आणि जेव्हा आपण जवळून जात असतो तेव्हा आपल्यावर अटॅक करते. हा रसल्स वायफर. याची ओळख याच्या अंगावर रुद्राक्षाची माळा असते ना आपल्या, तशा प्रकारे डिझाईन असते याच्यावर. गावामध्ये असं म्हटलं जाते की त्याची समजा लाज जळली नाही, हे सगळं चुकीचं आहे. कारण तो जेव्हा बाईट करन त्याशिवाय त्याचं पॉयझन आपल्या ब्लड मध्ये मिसळत असते, आणि ह्या चावल्यावर गावठी इलाज करण्यात काही फायदा नाही. कारण ह्या चावल्यावर याचं पॉयझन आपल्या ब्लड मध्ये पसरत असते. आपण घेतलेलं गावठी औषध हे आपल्या पोटात जात असते. पोटात गेलेलं औषध आपल्या ब्लड मध्ये नसते जात, त्याच्यामुळे त्याचा इलाज होत नाही. याचा इलाज सरळ दवाखान्यात जाणे, याचे अँटीव्हेनम लावणे आणि मोकळं होणे. नाहीतर बाहेरचा जर काही गावठी इलाज करत बसलं तर माणसाचा मृत्यू पक्का आहे, कारण याचे अँटीव्हेनम शिवाय याचं विष उतरत नाही. आणि ह्या विहिरीत पडायचं कारण म्हणजे विहीर आपली पूर्ण जमीन लेवल आहे, त्याच्यामुळे ह्याच्या काहीतरी खाण्याच्या शोधामध्ये येऊन त्याच्या मागं धावून ह्या विहिरीत पडला आहे. आणि विहिरीत पडल्यानंतर ह्या स्वतः आले वाचवण्यासाठी पोहू नाही का पाण्यात अद्दर फिरू तो पूर्ण थकून गेला. आणि आता आपण पकडल्यानंतर तो पुन्हा अग्रेसिव्ह झाला, म्हणून तो तसा कुकर सारखी शिट्टी मारत आहे. जेवढा आपण त्याला शांत ठेवू तेवढा तो शांत होऊन जाईल. पण ह्या शांत झाला म्हणजे शांत नसते, हा खूप बेकार साप असते. ह्या जेवढा शांत राहील तेवढा ह्या बेकार आहे. ह्या 3 फुटापर्यंत जंप घेऊन चावू शकते माणसाने. 3 फुटापर्यंत जंप घेऊ शकते ह्याला. आणि एकदाचं ठरवलं की चावाचा आहे, त्याने जंप मारल्यावर ह्या पक्का चावला समजा. आपलं जर लक्ष नसलं तर ह्या चावला समजायचा मग. आणि याच्यासोबत कधी स्टंटबाजी किंवा खेळ करण्यात काही फायदा नाही, कारण आपल्याला आपलं पण पाहा लागते. भरणीत जागून खोल रे दादा. किती महिन्यात अजून तरी ह्या महिन्याचं नाही, ह्या वर्षाचा आहे. हा मीडियम साईज आहे, याच्यापेक्षा पण मोठा होते. मीडियम साईज. हा, ही मीडियम साईज आहे. आणि जास्त करून ही साईज आपल्याकडे जास्तीत जास्त आढळते. झाकण सुद्धा व्यवस्थित लावते, कारण तो भरणीतून पण अटॅक करू शकते. हे पोझिशन असते त्याची. जेव्हा आपण जवळपास जात असतो, आपण जात असताना हा जर एखाद्या ठिकाणी असला
त्याची ही पोझिशन असते, तो सगळं शरीर जवळ करून त्याचं जे स्वतःचं हेड आहे ते स्वतःच्या शरीरावर ठेवत असते. आणि जेव्हा आपण जात असतो तर हा पळत नाही, हा निस्ता बसून असते. जेव्हा याला असं वाटलं का आपल्या जीवाला धोका आहे किंवा आपल्याला खतरा आहे, तसं तो पटकन बाईट करून घेते. सगळ्यात जास्त घात याची होत असते शेतीमध्ये, आणि शेतीत सगळ्यात जास्त आढळणारा साप आहे. याच्यामध्ये हिमोटॉक्सिक वेनमस असते. हा चावल्यानंतर माणूस आणि हॉस्पिटलमध्ये चाललं जातं. बाहेरचा कुठलाच गावठी इलाज करायचा नाही, कारण याचे विष फक्त अँटीडोजने उतरत असते. आणि तुम्ही काळजीपूर्वक विहिरीची तोंडी बांधून घ्या, तुमच्यासाठी चांगलं, यांच्यासाठी पण चांगलं. कारण आपण कधी कोणी कामाला येऊन जातो, आपला पाय घसरू शकते, आपणही काही घेऊ शकतो, हे की नाही. आता ह्या इथे पडल्या म्हणून तुम्हाला दिसला, हा तुमच्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये फिरत असता, तुम्ही पूर्ण लक्ष देऊन काम नाही करत, तुम्ही वरत पाहत राहता, तो असं म्हणजे काळी कचऱ्यात लपून असते. तसे जर तुम्ही काही करायला गेले तसे तो तुम्हाला पण चावू शकते, असं असते. ड्रॅगन फ्रूटची शेती साफसुथरी ठेवा, चांगलं राहील. फुगून आता किती फुग होते आवाज येत आहे ना, पूर्ण चिरडून आहे आता. एखादा 3 पकडले होती परत एवढं. त्याला असं वाटत का नेमकं कायच्यात आहोत आपण, त्याला स्वतःला भीती वाटत आहे आता. हा एवढा चिरडून असल्यावर जेव्हा आपण याला रिलीज करायला जात असतो ना, त्यावेळेस पण आपल्यावर अटॅक करते. आपण सोडल्याबरोबर आपल्या अंगावर येऊन धावते. तशा वेळेस खूप काळजीपूर्वक सोडायला लागते.